तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. एका महत्त्वाच्या बैठकीचा आताच बावनकुळे साहेबांचा फोन आला, त्यामुळे थोडंसं आधी बोलून मला जावं लागतं, कारण पुन्हा संध्याकाळी आपल्या शिवधन तालुक्याची बैठक आहे. म्हसळा तालुका मुंबईवासियांचा भव्य निर्धार मेळावा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडला जातो आहे. ते प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, माझे ज्येष्ठ सहकारी भास्करदाजी विचारे, नामदार अदिती, आमदार अनिकेत, माधवराव पाटील, समीरजी बनकर, नाजिमभाई असवारे, आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्रजी राणे, प्रदेश सरचिटणीस दिनकरराव तावडे, महेंद्रजी पानसरे, सर्व माझे मुंबईचे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई प्रदेश पदाधिकारी, मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष महेश शिर्के, कार्याध्यक्ष जयंत चिबडे, रवींद्र तटकरे, सुनील माणिक, वसंत नानावडे, नथुराम निवाते, राजेंद्र पेंडारी, विलास जांभळे, संजय बामणे, विजय गिजे, शशिकांत पवार, किशोरजी सावकार, हरिश्चंद्र वेटकोणी, महेंद्र पेंडारी आणि बबनराव मनवे, अंकुशजी खडस, मनोज लाड, शंकर कासरुंग, संतोष कुरुंदकर, संतोष सावंत, व्यासपीठात उपस्थित असलेले आमचे कौशालीजी, शाहिदभाई उके, महेश गोले, आमचे टिंगरेजी, के खामगावून आलेले माझे सहकारी, नगरपालिकेचे माझे उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेले माझ्या तमाम म्हसळा तालुक्यातील मुंबईवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एक अभूतपूर्व अशा मेळाव्याला प्रचंड शक्तीने आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवलीत, याबद्दल सुरुवातीलाच आपल्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. 2009 सालामध्ये मला म्हसळा आणि शिवधनची सेवा करण्याची संधी विधानसभा सदस्य या नात्याने त्या ठिकाणी मिळाली. मग अशी मीटिंग झाली ती तळा तालुक्याची झाली. 85 सालापासून तळा तालुक्यामध्ये काम करण्याची संधी मला त्यानिमित्ताने प्राप्त झाली. माझे वडील जाऊन आता या 10 मेला 40 वर्षे पूर्ण होते. त्या 40 वर्षाचा राजकीय प्रवास आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी काही फारशा विस्ताराने सांगणार नाही, परंतु समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय पद्धतीचे काम करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर ज्या कारणासाठी जनता आपल्याला सत्तेवरती बसवते, ज्या कारणासाठी लोकांची सेवा करण्यासाठी लोकसेवक म्हणून बनण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते, त्याचा विनियोग आणि उपयोग लोकांच्या भावनांची कदर करण्याचे शोधून करणं हेच माझ्या आयुष्याचं, राजकीय आयुष्याचं सूत्र त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहील. वेगवेगळ्या पदावरती काम केलं, कधी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं, विधानसभा सदस्य म्हणून काम केलं, राज्यमंत्री, नगरमंत्री, पालकमंत्री या नात्याने काम करण्याची संधी मिळाली आणि गेले 5 वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून लोकसभेचा सदस्य या नात्याने सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आज म्हसळा तालुक्यातली उपस्थिती अभूतपूर्व या ठिकाणी आहे. 5 दिवसाच्या आपण तयारीवरती, पूर्व तयारीवरती या ठिकाणी जमतो आहोत. जयंत मगाशी म्हटल्याप्रमाणे जर काय खूप 15 दिवसाचा अवधी दिला असता तर याच्याहीपेक्षा कितीतरी मोठा हॉल घ्यावा लागला असता. पण महेश, जयंत तुम्हाला सांगतोय की कितीतरी मोठ्या हॉलमध्ये आपण बैठक जरी घेतली तरी ती स्थान अपुरं पडतील. पण 7 तारखेला अशा पद्धतीचं मुंबईकर त्या ठिकाणी म्हसळ्यामध्ये उतरा की परत कोणाला उभा राहण्याची ताकद राहणार नाही. या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी समाजाच्या नावावरती वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक जाणीवपूर्वक काही ना काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. दादांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी जात असतानाच विकासाचं नवीन पर्व त्या ठिकाणी उभं राहावं, आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामाला चालना त्या ठिकाणी मिळावी. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी हाच विचार आमच्या सर्वांच्या समोर महाराष्ट्रामध्ये ठेवला होता की बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये तुम्ही सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे, राष्ट्रही तुमच्या नजरेसमोर त्या ठिकाणी असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व धर्मीयांना सोबत घेतलं, 18 पगड जातीला सोबत घेतलं, 12 बलुतेदारांसोबत घेतलं. हिंदवी स्वराज्य त्यांनी त्या कालावधीमध्ये उभं केलं. त्यांचा 350 ऐतिहासिक असलेला राज्याभिषेक सोहळा सुद्धा आपण त्या ठिकाणी साजरा करतो. विचाराची कास मनामध्ये घेतल्याच्या नंतर प्रामाणिकपणाचा अंश मनामध्ये ठेवत सत्तेवरती बसलेल्या माणसांनी योग्य दिशा मनामध्ये ठेवली
तर त्याच्यातून लोककल्याणकारी कामं त्या ठिकाणी त्या निमित्ताने उभे राहू शकतात. आज जमेची गोष्ट या ठिकाणी या निमित्ताने सांगतोय. एकेकाळी या मतदारसंघाला बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नेतृत्व मिळालं. आमदार झाले, राज्यमंत्री झाले, अंतुल साहेब बांधकाम मंत्री झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. तो काळ होता मसाळ आणि शिवधन मासे यांचा. राज्याच्या राजकारणामध्ये एक दबदबा त्या कालावधीमध्ये होता. त्याच्यातून विकासाचं एक नवीन पर्व उभं राहिलेलं त्या कालावधीमधल्या 50 वर्षाच्या पिढींनी त्या कालावधीमध्ये अनुभवलं. पण नंतर धर्म आणि जात, समाज, माणसामध्ये भेद निर्माण करण्याची कूटनीती याच्यावरती आधारित, भावनेवरती आधारित राजकारण त्या कालावधीमध्ये सुरू झालं आणि 15 वर्ष शिवधन मशाचा विकास पूर्णपणाचा रखडला. माझ्या सहकार्याने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. त्यांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला म्हणून त्यांना भावना आवरू शकले नाहीत. प्रत्येकाने या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये मशा तालुक्यातल्या वाड्या वस्तीतलं मोहल्ल्यातलं पूर्णपणाचं चित्र बदललंय. म्हणून हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिला. एका दिवसामध्ये काम होऊ शकत नाही. सत्ता येते जात असते, पण लोकांचं उत्तरदायित्व मनामध्ये ठेवत काय पद्धतीने लोकांच्या जवळ तुम्ही जवळीक साधतात त्याच्यावरती तुमचं सगळं मूल्य त्या ठिकाणी ठरत असतं. होय, मधल्या कालावधीमध्ये कोरोनासारखं भयावह संकट आलं. जगाच्या पाठीवरती आधाराचं उपचार शोधण्यासाठी वर्षभर त्या ठिकाणी अनेकांना, अनेक शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागली. अशा वेळेला आपण घराच्या 4 भिंतीमध्ये बंदिस्त होतो. व्यवसाय थांबला होता, रोजंदारी थांबली होती, गावागावामधले वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण होत होते. अशा वेळेला करोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये सुद्धा सामाजिक दायित्व मनामध्ये ठेवत मुंबई असेल, खेडेगावामध्ये असेल, जे काही काम करत असेल ते करण्यासंदर्भातली भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली. दुर्दैवाने त्याच काळवेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ आलं. 25-26 मार्चला आपल्याला करोनाच्या मुळे आपण त्यावेळेला सगळं थांबवायला लागलं. निसर्ग चक्रीवादळ आलं त्याला करोनाचं संकट होतंच. पण करोनाचं संकट जरी असलं त्यावेळेला माझ्या मशाळ तालुक्यातला गाव वाड्यावरती वसणारा माणूस संकटात सापडला आहे. त्याचं दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे. कदाचित करोना आपल्याला होईल की नाही होईल त्याच्यापेक्षा त्याच्या मनामध्ये जे काही घरघर लागलेले आहे त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे ही भावना मनाची बाळगत आम्ही सगळेजण आपल्या द्वारामध्ये त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं की 3 तारखेला सकाळी निसर्ग चक्रीवादळ झालं. संबंध रस्ता पूर्णपणाने माणगावपासून शिवधनपर्यंत सगळी रस्त्यावरती झाडी इतकी होती, त्या झाडीतून आदिती त्या ठिकाणी चालत गेली. मी 3 तारखेला अलिबाग तालुक्यामध्ये होतो, मुरुड तालुक्यामध्ये होतो. 4 तारखेला ज्यावेळेला मी तळामार्गे मशावना शिवधनला गेलो त्यावेळेला फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं. समीर तुम्ही असाल, बाकी नाजिमबाई असतील किंवा सगळेजण असतील, तुम्हाला एकच सांगितलं किंवा खडस साहेब असतील, सरसकट पंचनामे करून टाका. सरसकट याचा अर्थ सरसकट झालं असेल नसेल त्याचा सगळं करून टाका. मग अशी तळा तालुक्याला 19 कोटी रुपये सांगितले गेले. माझ्या मशाळ तालुक्याला 54 कोटी रुपये त्या कालावधीमध्ये मिळाले. 54 कोटी रुपये घराघरामध्ये त्या कालावधीमध्ये मिळाले. सरसकटचा अर्थ ज्यांना ते त्या कालावधीमध्ये घडलं असेल त्यांना आठवू शकतो. काही ठिकाणी फळझाडाचं नुकसान झालं. महाराष्ट्राची जुनी रोजगार हमी योजना त्याच कालावधीमध्ये आपण सुरू करण्याची भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतली. एका बाजूला रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याची योजना करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं त्या ठिकाणी उचलली. पण भयावह संकटामध्ये ज्याला माणसाची मनं उद्ध्वस्ततेच्या मार्गावरती जात असतात, घर उद्ध्वस्त झालेले नजरेसमोर बघत असतात, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये होणाऱ्या यातना त्या दूर करायच्या असतील तर आपल्याला मिळालेल्या स्थानाचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे. होय, मला आज अजितदादांचे आभार मानायचे आहे. एनडीआरएफचे निकष पूर्णपणे कमी होते. राज्य सरकारच्या तिजोरीतून देण्याची दानत एका नेत्याने दाखवली, त्याचं नाव आहे अजित पवार. ते त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री होते. म्हणून कोकणासाठी त्यावेळेला आपदग्रस्त असल्याना मदत वेळेला करण्याची भूमिका घेतली गेली. वर्षभराने महाडच्या परिसरामध्ये पूर आला. दातृत्व किती मोठं असतं दाजी त्याचा मला उल्लेख करायचा आहे. तुम्ही तर दातृत्वानं आहातच, पण महाडला ज्यावेळेला पूर आला, राजावाडीच्या परिसरामध्ये पूर आला. आज आमचे मनोम अलीशेठ कौशल्य या ठिकाणी नाही आहेत. अलीशेठनी मला पहिला प्रथम साहेब मला फोन केला, साहेब तुम्ही उद्या सकाळी महाडला असणारच आहात. म्हणजे त्यांनी मला गृहीत धरलं होतं मी असेनच. आदित्य ताई तर पुराच्या आदल्या दिवशीच पाण्यात चाललेली होती. हाही पुराच्या दिवशी भाई त्यावेळेला गेला त्याला प्रवीण दरेकर भेटले होते. यावेळेला मी महाडला पोहोचलो. त्यावेळेला महाडला पहिली मदत कुठून आली तर माझ्या मशाळ तालुक्यातल्या मुस्लिम समाजाकडनं पहिली मदत आली. हे मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं. निसर्ग
तो जात पात काही बघत नसतो, धर्म बघत नसतो. निसर्ग ज्यावेळेला कोप होतो त्याला सर्वांचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून त्याच पद्धतीने मनाचा माणुसकीपणा दाखवत शेजारच्या तालुक्यामध्ये संकट आल्याच्यानंतर धावणारा माझा म्हसाळा तालुका आहे, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो. माणसं गरीब असतील, मनाची श्रीमंती असावी लागते, दातृत्व असावं लागतं, मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी त्या निमित्ताने असावा लागतो. त्याच्यातून सर्व समावेशक पैकी काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी होत असते. आज मला अभिमान वाटतोय, एकेकाळी जे काम बॅरिस्टर अतुल साहेबांनी केलं, रवींद्रजी राऊत असतील, नामदारराव दळवी असतील आणि सदाराव शिंदे असतील, अशा अनेक बुजुर्गांनी त्या कालावधीमध्ये तालुका घडवण्याचा प्रयत्न केला. आणि गेली 15 वर्ष व्यासपीठावरती बसलेले आणि कदाचित गावाकडे असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीतून आज आपण म्हसाळा तालुक्यातलं चित्र गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणाने बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. कोट्यावधी रुपयाच्या योजना जलजीवनच्या त्या ठिकाणी आहेत. पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून जलसंधारणाची योजना त्या ठिकाणी होत आहेत. रस्त्याचं पायाभूत जाळे इतक्या पद्धतीने उभं राहिलंय की आता लोणेऱ्यापासून आपण निघालो गोरेगाव मार्गे, खडस साहेबांच्या गावाच्या कृष्णनगर पासून आपण खामगावांना जर का गेलो, अर्धा तासाच्या आत आपण शिवदाला पोहोचू शकतो. 15व्या मिनिटाला म्हसळ्यापासून तुम्ही शिवदाला पोहोचू शकता. 20व्या मिनिटाला म्हसळ्यापासून साई मोरब्या मार्गे माणगावला पोहोचू शकता. आता तर नवीन रस्ता दिला ताईने मधून, तो आता जो तळ्यावरून मांदाडवरून येतो कणगर आला पुढे बाबऱ्या मार्गे तो, आणि कणगर मार्गे दिलाय तो अलिबाग वाना जो मना निघतो साईवरून, तो अगदी थेट कणगर मार्गे लिपणी वावेपर्यंत ते 4 किलोमीटरचे कामाची सुद्धा टेंडर निघालं. त्या कामाची पूर्तता झालेली आपल्याला चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता एक काम ताईला सुचवायचं होतं मधून, आत्ता आचारसंहिता लागायच्या अगोदर, त्यावेळेला तिने प्रकाशने कुठलं काम हातामध्ये त्या ठिकाणी घेतलं. एकेकाळी अंतुले साहेबांनी टोळपासून आंबेत, दाजी आपल्या गावापासून फळसपासून पांगोलीवरून कोलमांडलावरना हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून ओळखणारं चित्र, त्या रस्त्याचं काम त्यांनी सुचवलंय. त्याची किंमत झाली 150 कोटी रुपये. ते काम आज आदितीच्या मार्फत त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. संबंध खाडीपट्ट्याचं चित्र बदललं जाईल. निसर्गरम्य असलेल्या खाडीपट्ट्यामध्ये पलीकडच्या बाजूला मंडणगड तालुक्यातलं आंबेडवे गाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव, ज्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे झाले, तो परिसर, ती सगळी खाडीपट्टा, निसर्गाची झालेली उधळण, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रोजगाराची प्रचंड साधनं पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेता येऊ शकते. परवाच मी तळवड्याच्या रेस्ट हाऊसचं भूमिपूजन करायला गेलो. खूप डोंगरा, आज ते रस्ते सगळे त्या ठिकाणी झालेत. असं एकही गाव आपण सांगू शकत नाही. रोहिणीपासून आपण सुरुवात केली की रोहिणी असेल, तुरमाडी असेल, मग अशी तुम्ही उल्लेख केलात, वारळ असेल, काळसुरी असेल, अशा त्या पट्ट्यातून येणारा प्रत्येक रस्ता असेल किंवा इथून जाणारा रस्ता थेट आपल्या गोंडगडपर्यंत असेल, अशा सगळ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. शिक्षणाचं काम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या माध्यमिक विद्यालयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी सुविधा निर्माण करू शकलो. तालुक्याची पंचायत समितीची इमारत झाली. म्हसाळा तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय पाहतोय, ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उभं राहिलं. नगरपंचायतीच्या माध्यमातून कोटी रुपयाच्या योजना त्या ठिकाणी झाल्या. फक्त 24 तासात, अख्ख्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात फक्त 24 तासात युनानी कॉलेज म्हणजे आयुर्वेदवरतीच असलेलं आधारित असलेलं कॉलेज, फक्त 24 तासाची बैठक झाली हसन मुश्रीफांकडे. आज दुपारी 2 वाजता, दुसऱ्या दिवशी 11 वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक. 350 कोटी रुपयाचा निधी म्हसाळ्याच्या जवळ असलेल्या सावरगावमध्ये युनानीचं महाराष्ट्रातलं पहिलं सरकारचं कॉलेज कुठं सुरू होत आहे तर माझ्या म्हसाळा तालुक्यामध्ये सुरू होत आहे. ही कामाची किमया आपण त्या ठिकाणी आणू शकतो. 100 विद्यार्थी त्या ठिकाणी युनानीचं शिक्षण घेण्यासाठी येतील. विद्यार्थी सर्व धर्मीय घेऊ शकतात त्याचं शिक्षण त्या ठिकाणी. मुस्लिम समाजातले घेऊ शकतात, इतर धर्मियातली मुलं सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतात. इतिहास बदलवण्याची भूमिका ज्यावेळेला आपण घेतो त्याला कामाला महत्व देणार का निष्क्रियतेला देणार. खडस साहेबांनी योग्य पद्धतीने समाचार घेतला, गजमल साहेबांनी घेतला, आज आमच्या रुपेश पाटलांनी या ठिकाणी घेतला, अन्य काही सहकार्याने सुद्धा या ठिकाणी घेतला, गावडे सर्वांनी घेतला. कामावरती विश्वास असल्याच्या नंतर कशामध्ये काम करता येतं ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये सुद्धा होय, आज मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय. ही वास्तू ही गवळी समाजाची वास्तू आहे. एकेकाळी आमच्या पूर्वजांनी त्या कालावधीमध्ये उभं केली. 100 वर्षापूर्वी 102 वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये कुणबी समाजोत्ती संघाची स्थापना करण्यात आली. शामराव पेजे साहेबांसारखं नेतृत्व मिळालं.
लहरा हातणकर साहेब असतील, शिवाजीराव घोताड असतील, शिवाजीराव जडार असतील, मामी भोवड असतील, रामभाऊ बेंडल असतील, तुबा कदम असतील, पलीकडच्या परिसरामध्ये काम करणारे आमचे दुसरे सहकारी त्या कालावधीमध्ये असतील, फिलसे साहेब असतील, कातकर साहेब असतील, शिंदे साहेब असतील, बाबूराव भोनकर असतील, दादासाहेब सानप असतील. आहेत का कुणकुणी समाजाची नामं? ह्यांच्यापैकी कोणाला माहिती? या गावाला माहिती आहे. हे बहुजन समाजाचं नेतृत्व गेल्या 50 वर्षापासून त्या सगळ्या परिसरामध्ये तयार झालं. या नेतृत्वाने एक आदर्श त्या कालावधीमध्ये निर्माण केला आणि मुंबईला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी मुलुंडच्या परिसरामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिली. ते एक साल होतं 1980. 42 वर्ष ते काम तशापैकी राहिलेलं होतं. त्यानंतर आज भूषण बरे आणि त्यांचे सर्व सहकारी मला भेटले. अजितदादांची भेट घालून दिली. दादांनी मला विचारलं, सुनील हे काम मला कसं करता येईल? दादांनी सांगितलं की 12 वर्षापूर्वी मला तुम्ही अर्थमंत्री केला होता. त्यावेळेला ज्या संस्थाला 100 वर्ष पूर्ण झालीत, 50 वर्ष पूर्ण झालीत, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, आज माझे आमदार सतीश चव्हाण त्या ठिकाणी काम करतात. अंजुमन इस्लामची संस्था जी आज मुंबईमध्ये 100 वर्ष त्या ठिकाणी शिक्षणाचं काम करते आहे. यांना त्यावेळेला 50 आणि 100 वर्ष झाली म्हणून त्यावेळेला मी 1 कोटी रुपये दिले किंवा 50 लाख रुपये दिले. या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालीत. काय तुझ्या मनात आहे? सगळे कुणबी समाजाचे नेते होते. आपण सगळ्यांनी मागणी केली 2 कोटी. मागणी किती केली महेश? खरं बोल. मापात पापणं आणि हिशोबात खोट नाही. 2 कोटी रुपयाची मागणी कुणबी समाजाची होती. अजित पवारांचे आणि सुनील तटकरेंचे संबंध असे राहिले की राजाच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात त्यांनी उल्लेख केलास महाराष्ट्राच्या 62 वर्षाच्या इतिहासात कधी झालं ते घडलं. तुम्ही मागितले 2, त्यांनी दिले 5. ते 5 कोटी रुपये त्या कालावधीमध्ये मंजूर झाले. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ज्यावेळेला चेक देण्याचा कार्यक्रम आला, आपण असा ह्याचा चेक करतो थर्माकोलचा फ्लेक्स, तो दाजी आम्ही चेक दिला लगेच. ते होऊ नये म्हणून तर गीते साहेबांनी काय काय केलं. मुंबई समाजज्योती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांना बदलवण्यासाठी आठापिठा केला. मुंबईमध्ये खूप वादविवाद त्या ठिकाणी झाले. मी सगळ्यापासून अलिप्त राहिलो, कारण एका समाजाची सामाजिक संघटन गेले 100 वर्षाची ऐतिहासिक परिसर पार्श्वभूमी असलेल्या मुंबई शहरामध्ये उभा आहे. 5 कोटी रुपयाचा ज्यावेळेला असा चेक दिला म्हणाले हा खोटा चेक आहे. 5 वाजता संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला आणि 5:15 वाजता तो चेक हातात दिला कुणबी समाजज्योती संघाच्या नेत्यांच्या हातात सह्याद्री अतिथीगृहात. 5:14 मुलुंडच्या शाखेत, बँकेच्या शाखेत 5 कोटी रुपये RTGS जमा झाले होते. त्याचा मेसेज भूषण बरेंना त्या ठिकाणी बँकेचा आला की 5 कोटी रुपये खात्यात जमा झाले. एकनाथराव शिंदेने उरलेले 7 कोटी रुपये दिले आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी इंग्रजी संबंध कुणबी समाज राजापूरपासून त्या ठिकाणी आलेला होता. एक वास्तू, कुणबी समाजाची वास्तू मुंबई सारख्या मोहमयी शहरात, जगाचे एक आर्थिक शहर, देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राच्या गौरवशाली महाराष्ट्राची राजधानी, या ऐतिहासिक शहरामध्ये माझ्या कुणबी समाजाची वास्तू आज दौलाने उभी आहे. त्याच्यामध्ये खारीचा का होईना वाटा सुनील तटकरेला उचलता आला, त्याचा आज अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो. का नाही गीते साहेब तुम्हाला काम करता आलं? गेले अनेक वर्ष तुम्ही सत्तेवरती राहिला, 6 वेळा खासदार झालात, 10 वर्ष केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री राहिलात. कॅबिनेट मंत्री, अरे राज्याचा कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार मी पाहिला, अजून केंद्राचा बघितला नाही आणि बघायला मिळेल अशी माझी बिलकुल तशी अजिबात माझी बिलकुल तशी हे नाही, मनातली कधी इच्छा नाही. व्हायचं असेल ते घडेल, न घडेल तो भाग वेगळा. इच्छाशक्ती असावी लागते, मन प्रामाणिकपणाने असावं लागतं, संवेदना अंतःकरणामध्ये असाव्या लागतात. ज्या समाजाने ताकद आणि शक्ती दिली त्या समाजाचं काम करण्याची जबाबदारी समाजाने लोकशाहीमध्ये आपल्यावर सोपवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या सरळ केली. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तो लोकसेवक, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते करण्याची भूमिका ज्यावेळेला तुम्ही सत्तेवरती गेल्यानंतर करू शकता. त्याच्यातून अशा अनेक गोष्टी झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तुम्ही उल्लेख केला बेदखल कुळाचा. तुम्हाला किस्सा सांगतो. खडस साहेब त्यांनी एक शेर लिहून पाठवला, आधी तिथून नव्हती, नंतर पाठवलं असतं तुला. शेवटी आता तेच बोलतील, उनको शेरो शेरे बहुत अच्छी आती है. आणि जुनी गाणी सुद्धा त्यांना चांगली येतात, मराठी पण येतात आणि हिंदी पण येतात. विलासरावांचं सरकार आलं, मी रत्नागिरीचा पालकमंत्री. रत्नागिरीला पहिली बैठक झाली. मला विलासरावाने विचारलं की सुनील तुला काय पाहिजे? साहेब मला पूल रस्ते वगैरे काय नको,
एकच प्रश्न शामराव पेठे साहेबांनी आणि बहुजन समाजाने कुणबी समाजाने सातत्याने मांडलाय, बेदखल कुळाचा. राणेसाहेब नंतर पक्षामध्ये आले. त्यावेळेला रत्नागिरीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी प्रश्न मांडला की बेदखल कुळाचा प्रश्न त्यांनी घ्या. महसूल कायद्याच्या अधिनियमामध्ये बदल करत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 2 जिल्ह्याच्यासाठी त्याला कायद्यातला बदल त्या कालावधीमध्ये झाला. त्याचा मूळ कोण असेल तर हा सुनील तटकरे, त्याला रत्नागिरीचा पालकमंत्री होता. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आला, काम सुरू झालं. रायगड राहिलेला होता. परत ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला प्रकाश सोळंकी, आज आपले माजलगावचे आमदार आहेत, ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे एक बैठक लावली मी आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याच्यासाठी बेदखल कुळासाठी परत कायद्यातला बदल केला. तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बेदखल कुळाचा कायदा अस्तित्वात आहे. बहुजन समाजाचा प्रश्न दीर्घकाळाचा होता, त्याला सोडवण्याचं काम करण्याच्यासाठी तुम्हाला ताकद आणि शक्ती मिळाल्यानंतर आपण ते काम त्या ठिकाणी करू शकतो. आज सागरी महामार्ग, रेव्हर्स ते रेड्डी अंतुले साहेबांचं स्वप्न, मी मगाशी त्यांना सांगितलं, आता अटल सेतू आहे ना, तर मुंबईवरनं ट्रान्स हार्बर लिंक शिवडीवरनं नाव्याला जातो. नावा म्हणजे उरण तालुक्यातलं गाव. या सुनील तटकरेंनी 2003 सालामध्ये मुंबईच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये एक बिल मांडलं, MOTP आणि MUIP म्हणजे मुंबई अर्बन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम. मी मांडलं ते बिल, त्याच्यामध्ये हे सगळं काम त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. या ट्रान्स हार्बर लिंकचं आज या ठिकाणी मेट्रोचं सुरू झालं आहे, मोनोतर रेल्वेचं जहाज सुरू आहे, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असलेले ओव्हरब्रिज त्या ठिकाणी आहेत. सर्वांचं बिल मांडलं. स्वर्गीय दत्ताजीनारायण नलावडे ज्येष्ठ आमदार, त्यांनी मला सांगितलं, भाषणात, सुनील लोकांची दिशाभूल मुंबईकरांची कशासाठी करता, हे होणार नाही, तुम्ही दिवा स्वप्न दाखवतात. मी नलावडे साहेबांना नम्रपणे उत्तर दिलं, साहेब मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. जे बिल मांडलं सभागृहात आज सरकारच्या वतीने, त्याची पूर्तता झाल्याचं तुम्हाला भविष्याच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. त्याच वेळेला ते टेंडर निघालं होतं. 2 अंबानी बंधूंच्या वादामध्ये ते टेंडर नंतर दीर्घकाळ निघालं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज तो पूल तयार झाला. या देशातला सर्वाधिक लांबीचा 21 किलोमीटर लांबीचा पूल कुठला असेल तो ट्रान्स हार्बर लिंक आहे. कोकणच्या पर्यटनाच्या विकासाचं दालन सुरू झालं. तिथून रेवस करंजात रेवस असेल, साव खाडीवरचा पूल असेल, आगरदांडा ते तुरमाडीचा पूल असेल, बागमांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल असेल, केळशीचा पूल असेल, अंधारलाचा पूल असेल, दाभोळच्या खाडीवरचा असेल, जयगडच्या खाडीवरचा असेल, अशा सागरी महामार्गाच्या कल्पनेला साधी गेले काही दिवस वर्ष खासदारांनी सतत राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याच्यातून आता त्या कामाची सुरुवात झालेली, सगळी टेंडर निघालेली आहेत. जवळपास 5,000 कोटी रुपयाची टेंडरची कामं त्या सगळ्या निघालेली आहेत. आज मच्छीमारांचे अद्ययावत बंदरं भारत सरकारचा 50% वाटा त्याच्यामध्ये आणण्यामध्ये या सुनील तटकरेंनी खासदार म्हणून काम केलंय. ते मला नम्रतापूर्वक या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं. बुद्धिस्ट सर्किट असेल, टुरिस्ट सर्किट असेल, ऐतिहासिक सर्किट असेल, हे उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम त्या ठिकाणी करायचं आहे. हे करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असतानाच वेगवेगळे समाज आहेत. माझ्या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये सामाजिक संघटना आहेत. आगरी समाजाची संघटना दोन्ही तालुक्याची आहे. महादेवराव पक्षामध्ये आले त्याला त्यांनी एकच अट घातली, आगरी समाजाची संघटना त्या ठिकाणी दीर्घकाळ रेंगाळलेलं काम पूर्ण झालं पाहिजे. 60 लाखाचं काम त्यांनी केलं. जवळपास 40 लाख रुपयाचा निधी मला देता आला. त्याला पण गीते साहेब केंद्रात मंत्री होते. इथे लागतं सेवा करण्याचं, इथे लागतं आणि ते इथं आपोआप येत नाही. पण त्यावेळेला ते उशीर आले का, आधी आले का नंतर आले? उशीर आले. मी आलो, माझ्या नशिबी लिहिलं होतं की काम मी केलं, ते माझ्या हातून पूर्ण व्हावं आणि त्यावेळेला त्याची सुरुवात झाली. आता पुन्हा त्या कामासाठी लागणारा निधीची आपण उपलब्धता केली. कुणबी समाजाचं संघटन त्या कालावधीमध्ये उभं राहिलं. अंतुले साहेबांनी मदत केली, शिंदे साहेबांचा पुढाकार होता. तुम्ही मंडळींनी मला मधल्या कालावधीमध्ये बबनराव मला भेटलात, अनिकेत भाईला भेटला. त्यावेळेला मी मुंबईत अडकलो होतो. 25 लाख रुपयाचा निधी आपण मिळवला आणि आता त्या कामाची सुरुवात झाल्याचं चित्र आपण पाहू शकतो. भंडारी समाजाचं त्या सगळ्या परिसरामध्ये काम त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू आहे. जो जो वेगवेगळा समाज आहे त्याच्या उन्नतीसाठी जे काही काम करत असेल ते करण्याची भूमिका घेतली गेली. प्रभाकर सावंतांचं नेतृत्व करता त्या मराठा समाजाचं सुद्धा खामगावच्या परिसरामध्ये एक वास्तू उभी राहिली. अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल, दाजी आमचे नेते आहेत, माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्याही समाजाच्या त्या मराठा भवनच्यासाठी सुद्धा ते सांगतील ते काम करण्याची भूमिका सुनील तटकरेंकडे प्रामाणिकपणाने पार पडली जाईल, असा सुद्धा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ शकतो. माझी अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या समाजाची समाज मंदिर उभी राहतील, समाजाच्या एखाद्या वार्षिक बैठकीसाठी त्याचं होईल,
पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आज स्थलांतर जे काय मोठ्या प्रमाणात होत आहे ते थांबलं पाहिजे. आदिती आज प्रयत्न करते, महिला बाल कल्याण खात्याची मंत्री या नात्याने अनिकेतनी विधानसभेमध्ये परिषदेमध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला. प्रदूषण विरहित कारखानदारी आपल्या सगळ्या परिसरामध्ये आणावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. शिवधनला दाजी 3 डिसेंबरला म्हणजे माझ्या वडिलांच्या जन्मदिवशी दादांच्या हस्ते 12 कोटी रुपयाचं शिवधनचा समुद्र किनारा नंतर जो आदितीने केला त्याचं लोकार्पण झालं. 64 पर्यटक आता तिथे येतात. दर शुक्रवार शनिवार रविवार हरिहरेश्वर असेल, शिवर्धन असेल, दिव्यागर असेल, कुठेही राहायला जागा मिळत नाही. पण जी सगळी ट्रॅफिक जाते भाषेशिवाय त्यांना शिवधनला जाण्याचा दुसरा रस्ताच नाही. त्यामुळे ज्याला ज्याला शिवधनला जायचं असेल त्याला माश्यावरा जावं लागतं. स्वाभाविकच माश्याच्या परिसरामधली सुद्धा उलाढाल टप्प्याटप्प्याने होईना पण वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जो पूल होणार आहे तो तुरंबाडीला उतरणार आहे. 1450 कोटी रुपयाचा कामाचा टेंडर निघालाय. ते आगरदांड्यावरना जो पूल येईल सागरी महामार्गाचा तो तुरंबाडीला उतरेल आणि तिथून रोहिणी मार्गे पलीकडे हरवीत आणि हरवीतवरना मैन रस्त्याला मिळून कुडगावरना तो नानवेल मार्गे पलीकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो. हे शेवटी काय कामाची रचना जी काय आपल्याला करायची आहे. गीते साहेब तुम्हाला 6 वेळेला लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पूर्वी खेडेगावामध्ये शाळेच्या भिंतीवरती गावाच्या भिंतीवरती लिहिलेला असायचं खडूनी, नारू रोगाची लागण कळवा, देवी रोगाची लागण कळवा आणि 1000 रुपयाचं बक्षीस घ्या. आता महादेवराव म्हणतात गीते साहेबांचं काम दाखवा आणि लाखाचं बक्षीस घ्या असं ते म्हणतात. मी नाही म्हणत. त्यांनी सांगावं ना मी आजही तयार आहे, कुठेही चर्चेला जाहीररित्या तयार आहे. तुमचा ते 30 वर्षाचा लेखाजोगा आणि 5 खासदार म्हणून सुनील तटकरेचा 5 वर्षाचा लेखाजोगा समोरासमोर करण्याची ताकद सुनील तटकरेची त्या ठिकाणी आहे. तुम्ही टीका टिप्पणी करण्यावरती धन्यवाद मागता. म्हणाल मी विश्वासघात केला अंतुले साहेबांचा, शरद पवार साहेबांचा. नेतृत्वामधला बदल झाला असेल पण लोकांच्या सेवेसाठी तो बदल त्या ठिकाणी झाला. लोकांची सेवा करणं ही प्रामाणिकपणाची भूमिका मनामध्ये होती. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, लोकांचा तुम्ही विश्वासघात केलात, एकही काम लोकांचं केलं नाही. कुणबी समाजाच्या नावावरती तुम्ही निवडून आलात 30 वर्ष, पण एक असं दाखवा की कुणबी समाजाचा कार्यकर्ता तुम्ही घडवलाय. अरे स्वतःच्या सावलीला तुम्ही आयुष्यभर भीत आलात. तुम्ही एकही कुणबी समाजाचा कार्यकर्ता तयार केला नाहीत कारण तुम्हाला वाटलं हा मोठा झाला तर माझं काय होईल. मी नावं घेऊ शकतो माझ्या कुणबी समाजातल्या नेत्यांची, त्यांना ताकद आणि शक्ती दिली, त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी त्यानिमित्ताने प्रस्थापित झालं आणि त्याच्यातून त्यांना समाज जीवनामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळत गेली. आपल्याला मिळालेलं दुसऱ्यांना देण्याचं मन मोठं असावं लागतं. त्या निमित्ताने आज आपण त्या ठिकाणी काम करत आलो आणि म्हणूनच ती कामाची रचना घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जायचं. सगळी निवडणुकी संक्रमणातल्या कालावधीमध्ये उद्याचं महाराष्ट्र देशाच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणाने उभा करण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. काही दिवस सातत्याने पसरवलं गेलं मुस्लिम समाज माझ्या विरोधामध्ये आहे. राजेमाई सांगतील किंवा मतपेट्या सांगतील मुस्लिम समाज कोणाला मानतो. होय आम्ही धर्मनिरपेक्ष विचार मनामध्ये ठेवूनच सत्तेमध्ये सहभागी झालो. आम्हाला सांगितलं भारतीय जनता पक्षाने तुम्ही तुमची आयडिओलॉजी घेऊन तुम्ही तुमचं काम त्या ठिकाणी करू शकतात. आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेसने फक्त अल्पसंख्याक समाजाचं नाव घेतलं. पण या सरकारमध्ये सहभागी झाल्यावर एक नेता निघाला अजित पवार, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हो म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा होकार दर्शवला. पण गेल्या अनेक वर्षातले मुस्लिम समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम अजितदादांनी केलं. ते सुद्धा उल्लेख करून त्या ठिकाणी सांगणं आपलं कर्तव्य ठरू शकतं. संभ्रम निर्माण केला गेला काय शिवसेना मदत करणार नाही. परवाच मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली. रामदास भाईंनी तर अगोदर सभा घेतलेल्याच होत्या. योगेशजी कदम असतील, भरतशेठ गोगाले असतील, महेंद्र दळवी असतील, त्यांची सगळी टीम असेल शिवसेनेची, पूर्ण ताकदीने कामाला लागले. तर उद्या समीर 11 वाजता महायुतीच्या तिन्ही पक्षाची प्रमुखांची बैठक आहे. तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पोहोचायचं. भारतीय जनता पक्षाबद्दल बोललं गेलं. कालच बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत रवीशेठ पाटील आमदार, धैर्यशील पाटील, सूर्यकांतजी दळवी, प्रवीणजी दरेकर, डॉक्टर विनय नातू, सगळे भारतीय जनता पक्षाची टीम काल बसलेली होती. ते सुद्धा पूर्णपणाने पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कामाला लागणार आहेत. त्याच्यातून समाजाच्या सेवेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी काम करता येऊ शकते. हीच कामाची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे. होय मला अभिमान वाटतोय की म्हशा तालुक्यातला अल्पसंख्याकाचा सभापती पंचायत समितीचा पहिला झाला. ज्यावेळेला मी त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला लागलो
नाजिम असवारे पहिला सभापती झाला. तसंच 62 सालापासून जिल्हा परिषद निर्माण झाली, पण म्हसळा तालुक्यातला कोणी जिल्हा परिषदचा पदाधिकारी झाला नव्हता. सुनील तटकरेला त्या ठिकाणी त्यांचे सत्ता बसवण्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मला बबनराव मनवे जे कुणबी समाजामध्ये जन्माला आलेत, त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचा पहिला सभापती त्या ठिकाणी म्हणू शकला. म्हसळा नगर पंचायत म्हसळा ताब्यात दिली आणि आज आमचे सुनील शेडगे म्हसळा नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष झाले. पंचायत समिती ताब्यात आली आणि महिलांच्यासाठी आरक्षण झालं आणि महिलांच्या सभापती सुद्धा अनिता अंकुश खडस पंचायत समितीच्या सभापती होऊ शकल्या. आणि ज्या वेळेला आम्हाला वेगवेगळ्या समित्यांच्या वरती नेमणूक करण्याची संधी मिळाली, त्याला याच महेश शिर्केला या सगळ्या कमिटीच्या अनुमतीतून संजय गांधी निराधार कमिटीचा अध्यक्ष बनवला. तो महेश शिर्के या ठिकाणी. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की समाजाच्या व्यापक हिताच्या कल्पना मनामध्ये ठेवत जे समाज पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे उभे राहतात, त्या समाजातलं नेतृत्व तयार करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी ठरत असते. ते करण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया. असंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. मला पुढची मीटिंग महत्त्वाची आहे, पण आपण सगळ्यांनी थांबा. माझ्यावर तुम्हाला भाषण करायचं आहे. नाजिम भाई आपको भी बोलना है. यहाँ लोग फैला रहे हैं कि मुस्लिम लोग अभी मुझे मतदान नहीं देने वाले. आप ही बताइए. सगळ्यांना समजलं पाहिजे, हा संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. पण दाजी मला आज विश्वास वाटतोय की माझ्या मागच्या निवडणुकीमध्ये परवा TV9 वरती दाखवलं जात होतं माझा आणि आनंद गीतेंचा 2019चा हिशेब. 4 मतदारसंघामध्ये मी पिछाडीवर. मग त्याच्या TV9नी सांगितलं की तटकरेंच्या विजयामध्ये शिवधन म्हसळा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा होता. या एका मतदारसंघाने 4चं लीड तोडलं आणि त्याच्या पुढे गेलो आणि मग अलिबागचं लीड मिळालं. हा एक मतदारसंघ भारी आहे. आता तर काय योगेश कदम, भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी अख्खी फळीच्या फळीच पाठीमागे विनय नातूंपासून उभी आहे. पण तरी सुद्धा त्यांनी तर सांगितलं महेंद्र दळवीने की सर्वाधिक लीड माझं राहील. भरतशेठनी सांगितलं माझं राहील. रामदास भाईंनी सांगितलं माझं राहील म्हणजे दापोलीचं. आता रविशेठ सांगतील उद्या तिकडे राहील. मग आता आदितीचा मतदारसंघ काय देणार ते तुम्ही सांगायचं आहे. अशा वेळेला मुंबईकरांची ताकद असं आज या ठिकाणी आपण जमलं नाही. खडस साहेबांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, मुंबईकरांनी पण सांगितलं. मला विश्वास आहे की आज ज्या संख्येने ज्या ताकदीने आले बघा सभागृहात, आज शिराला जागा नाही इतके आज उभे आहे. याचा अर्थ असा की मुंबईकरांचं प्रेम आहे. फक्त विनंती एवढीच आहे की तो दिवस वर्किंग आहे. त्यामुळे सोमवारी रात्री आलं पाहिजेच, मंगळवारी पहाटे पोचलं पाहिजे, सकाळी मतदान घड्याळावरती केलं पाहिजे, घरात काय सुकट भाकरी का असेल ते खा आणि परत मुंबई. पण दाजी 4 जूनला तुम्ही अलिबागला असणारच आहात. पण 4 जूनला अलिबागला ज्यावेळेला मशाच्या पेट्या फुटतील, त्याला मशाच्या प्रत्येक पेटीतला गजर मुंबईला नाला सोपारापर्यंत वाजला पाहिजे. या पद्धतीने मुंबईकरांची ताकद आणि शक्ती मिळावी एवढीच विनंती आणि प्रार्थना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावरती लोकसभेला महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी उभा राहिलोय. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून अन्य ठिकाणी सुद्धा प्रचाराला त्या ठिकाणी जायचं आहे. आता परत मला मुंबईला असं सांगू नका. समीर परत माणगावला मशाला आलं पाहिजे असं करू नका. 2 महिने गावाने वाड्या वस्ती तुम्ही दमलात, पण मी नाही दमलो. खरं आहे का सांगा खोटं? माझे कार्यक्रमाचे 15-20 आणि तुम्ही म्हणायचं ते कसं व्हायचं, पण मी पुरे माझे कार्यक्रम पुरे केले. कधी मी चेहऱ्यावरती थकवा आणला नाही. प्रदेशचं काम, दिल्लीच्या बैठका करत तुम्ही म्हणाल तेवढे कार्यक्रम केले. आता निवडणुकीची सगळी जबाबदारी घेण्याची सगळ्या पद्धतीने काम तुम्ही सगळेजण कराल. मुंबईची सुद्धा आमची प्रदेशची सगळी टीम मुंबई, आज बघा मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच उपस्थित राहिले एखाद्या तालुक्याच्या मुंबईकरांच्या मीटिंगसाठी. कारण एक समन्वय करून मुंबईचा मतदार अधिकाधिक असा जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी होत आहेत. आमच्या एक भगिनी या ठिकाणी आल्यात की ज्या कुणबी समाजाचं अध्यक्ष म्हणून काम करतात. माझी अनिकेत आदितीला आणि संघटनेला विनंती आहे की पक्षाच्या संघटनेची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती आज जाण्यापूर्वी सोपवावी. स्नेहा हेमंत खापरे आंबेचे आहेत काय ताई? सगळ्यांशी चर्चा करा आणि त्यांच्यावरती सुद्धा पक्षाची जबाबदारी आज सोपवा.
जेणेकरून पक्षाचं महिला संघटन सुद्धा 50% पेक्षा जास्ती मतदार शिवधन मतदारसंघामध्ये होते. परवाच्या दिवशी माधवराव दाखवलं की रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महिला खासदार ठरवणार आहेत. रायगडमध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या पेक्षा जास्ती आहे. ताईच्याकडे शिवधनमध्ये होतच, पण आता रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ते चित्र आहे. अशा वेळेला महिला धोरण जे आदित्य आज चौथं आणलं गेलं, नारी शक्ती अभियान, नमो नारी शक्ती अभियान हे आणलं गेलं. या कल्याणकारी योजनेतून आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहूया एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण कुणी कृपया जाऊ नये, कारण या सगळ्यांचं भाषणं ऐकावी आणि एक यादी तयार करावी. पण यादी जयंत 10 तारखेपूर्वीच आली पाहिजे. जेवढे आपले मतदार आहेत तेवढे सगळे आले पाहिजेत. आणि अनेकांना असं समजून आणा की इकडे मुंबईमध्ये काय असेल ते करा, कारण मुंबईचं आहे 20 तारखेला, आपलं आहे 7 तारखेला. ते या वेळेला भरभरून मुंबईकरांनी यावं, आशीर्वादाची ताकद आणि शक्ती उभी करावी एवढी आपल्याजवळ प्रार्थना करतो. आपले सर्वांचे अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह. धन्यवाद साहेब.